स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर या ठिकाणी आजूबाजूची शेती जर बघितली तर असंच वाटतं ना की आपण गावी आलेलो आहोत, पण ॲक्च्युली आम्ही गावी आलेलो नसून तर आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी एका मंदिरामध्ये। असं मंदिर की तिथे भरपूर शांतता असते आणि हे मंदिर पुण्यामध्ये बऱ्याच जणांना माहीतही असेल आणि बऱ्याच जणांना माहीतही नसेल। अशाच एका मंदिरामध्ये आज आपण जाणार आहोत। तुम्ही पण आमच्यासोबत नक्की या मंदिराला भेट द्यायला चला। तर या मंदिराचा व्हिडिओ मी यापूर्वी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। आपले जे कोणी जुने फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना कदाचित ह्या मंदिराची माहिती असेल, पण आता जे कोणी आपले नवीन फॅमिली मेंबर जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी या मंदिराचा व्हिडिओ मी पुन्हा एकदा चॅनलवरती अपलोड करत आहे। तर या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत मंदिराच्या जवळ आणि मंदिराकडे जाताना उजव्या साईडला अशा पद्धतीने एक छोटंसं मंदिर आहे आणि याच मंदिराच्या थोडंसं पाठीमागे आपण आपली गाडी वगैरे पार्क करू शकतो। आणि त्या मंदिरापासून सरळ पुढे गेल्यानंतर हिरामाता देवीचे जागृत असे मंदिर आहे आणि या मंदिराकडे येण्यासाठी आपल्याला चरोली गावापासून पुढे 3 किलोमीटर अंतरावरती यावे लागते। हे जे मंदिर आहे ते इंद्रायणी नदीच्या तीरावरती वसलेले आहेत आणि या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अतिशय निसर्गरम्य असा आहे। या मंदिरामध्ये आल्यानंतर सुरुवातीला भव्य असं शेड आहे आणि त्या शेडमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे त्याची एक असं सूचना फलक लावण्यात आलेला आहे आणि त्या मंदिरामध्येच या वर्षभरामध्ये कुठले कुठले कार्यक्रम पार पडणार आहेत त्याचं देखील एक फलक लावण्यात आलेला आहे। आणि या फलकावरती तुम्ही बघू शकता 2025 या वर्षामध्ये या मंदिरामध्ये कुठले कुठले कार्यक्रम पार पडणार आहेत त्याची या ठिकाणी माहिती दिलेली आहे। या मंदिरात आल्यानंतर खूप शांत आणि प्रसन्न वाटतं। तुम्ही पण जर पुण्याच्या जवळ राहत असाल किंवा आळंदी भोसरीच्या जवळ राहत असाल तर या मंदिराला नक्की एकदा व्हिजिट द्या। बऱ्याच जणांना हे मंदिर माहीतही असेल, पण ज्यांना हे मंदिर माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी खरं तर आज शेअर करत आहे। या देवीच्या मंदिरामध्ये आम्ही खूप वर्षापासून येत आहोत आणि दरवेळेला येतो त्यावेळेस नवीन नवीन सुधारणा झालेल्या पाहायला मिळतात। बरेच जण या मंदिरामध्ये यापूर्वी येऊन गेले असतील, पण त्यांना जर मंदिरामध्ये आलेले भरपूर दिवस झालेले असतील तर त्यांच्या नक्कीच हा बदल लक्षात येईल। तर बघू शकता गार्डनमध्ये डाव्या साईडला लहान मुलांसाठी नवीन नवीन खेळणी तयार केलेली आहेत। त्या खेळणीमध्ये सीसॉ, स्लायडिंग, त्याच्यानंतर छोटे छोटे झोके वगैरे असे बसवण्यात आलेले आहेत। कारण इकडे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी ज्यावेळेस भाविक येतात त्यावेळेस त्यांच्यासोबत लहान मुले पण बऱ्याच वेळा येतात आणि त्यांच्यासाठी ती सोय केलेली आहे गार्डनमध्ये। देवीच्या मंदिराकडे जाताना उजव्या साईडला बघू शकता उंच असा खडक आहे मंदिरापर्यंत आणि त्याच्यानंतर समोर गेलं की या ठिकाणी चिंचेचं असं मोठं झाड आहे। चिंचेचा बुंदा वगैरे बघू शकता, भरपूर मोठं आणि भरपूर जुनं हे झाड आहे। त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यावर एक छोटंसं एंट्रन्स गेट आहे। तिथून पुढे गेल्यानंतर 4-5 पायऱ्या चढल्यानंतर उजव्या साईडला हे गणपतीची मूर्ती आहे आणि गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी आहे हिरामाता देवीचं जागृत असं मंदिर। तर या ठिकाणी बघू शकता किती छान आणि प्रसन्न वाटते देवीकडे बघितल्यानंतर। आणि बाहेरच असं एक छोटंसं गेट आहे आणि त्याच्यानंतर आतमध्ये आहे देवीचं मंदिर। दर्शन घेतल्यानंतर आता जाऊया आपण इंद्रायणी नदीकडे। तर बघू शकता समोर या ठिकाणी जी दिसत आहे ती आहे इंद्रायणी नदी आणि या इंद्रायणी नदीच्या काठावरतीच हे मंदिर वसलेलं आहे। उजव्या साईडला बघू शकता कशा पद्धतीने खडक आहे आणि त्या खडकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती उगलेल्या आहेत आणि या ठिकाणी बघू शकता लांबपर्यंत नदीचा व्ह्यू कशा पद्धतीने दिसत आहे आणि बाजूलाच एक चाफ्याचं झाड आहे, त्याचा पण व्ह्यू खूप छान वाटत आहे। नदीच्या पलीकडे पण एक शंकराचं मंदिर आहे, तिथे पण मंदिर खूप छान आहे। त्या मंदिरामध्ये पण आम्ही एकदा दोनदा गेलो होतो, पुन्हा कधी गेलो तर तिकडचा पण व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल। तर बघू शकता या ठिकाणी आतमधून मंदिर कशा पद्धतीने दिसतंय। या ठिकाणी मंदिरामध्ये भरपूर शांतता असते, त्याच्यामुळे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतो आणि तो खूप छान वाटतो। मंदिरातून दर्शन करून बाहेर आल्यानंतर समोरच एक चाफ्याचं झाड आहे आणि ते चाफ्याचं झाड पण खूप असं म्हणजे लक्ष वेधून घेतं। तर बघू शकता किती छान वाटते नदीच्या बाजूला ते चाफ्याचं झाड आणि ते मंदिरातून बाहेरच्या साईडने गेलेलं आहे। तर चला आपण जाऊया आता गार्डनकडे। तर गार्डन पण मी तुम्हाला दाखवते।
आता जे कोणी आलेलं आहे त्यांना माहीत आहे इकडचं गार्डन वगैरे कशा पद्धतीने आहे, पण जे कोणी या मंदिरामध्ये यापूर्वी कधीही आले नाही त्यांच्यासाठी मी इकडचं वातावरण आणि इकडचा सगळा व्ह्यू तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघू शकता बाहेर आल्यानंतर पण शेड किती मोठा आहे ते इथून दिसत आहे. आणि बाहेर आल्यानंतर इकडे डाव्या साईडला ह्या स्टेप्स वरती चढून गेल्यानंतर एक छोटंसं मंदिर आहे. हिरामाता आरामगृह शेजगृह. तर या मंदिरातून पुढे आल्यानंतर उजव्या साईडला पाण्याची टाकी आहे आणि तिकडून पण गार्डनमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. यापूर्वी जेव्हा आम्ही गार्डनमध्ये आलो होतो तेव्हा हे खेळणी वगैरे नव्हती. आता नवीनच ही सुधारणा केलेली आहे लहान मुलांसाठी. अशा पद्धतीने नवीन नवीन खेळणी या ठिकाणी बनवलेली आहे. त्याच्यामुळे विहान पण भरपूर खुश झालेला. आणि गार्डनचा अजूनही रिन्युएशन वगैरे चालू आहे. तर जी खेळणी वगैरे होती त्याच्या अगदी समोरच बघू शकता, खाली जर बघितलं तर अशा पद्धतीने व्ह्यू आहे. चला उठा.